होई चषक सौजन्य राहुल पवार, मालिकावीर सौजन्य क्षितिज रोडे, अजितदादा पवार, उत्कृष्ट फलंदाज सौजन्य क्षितिज रोडे, अजितदादा पवार, उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य क्षितिज रोडे, अजितदादा पवार, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य गणेश कारवेकर साहेब, मंडप सौजन्य नितीन काळे, मैदान सौजन्य नितीन काळे, यूट्यूब सौजन्य सागर पाटील, अमर पाटील, चेंडू सौजन्य दादा साळुंके, डीजे सौजन्य तुषार पाटील बापू, पाणी सौजन्य अभिजित देसाई, स्वप्नीलजी गारे साहेब, त्याचबरोबर जेवण नाश्ता सौजन्य नितीन काळे साहेब, सामनावीर सौजन्य पद्माकर डेप भाऊ, पंच सौजन्य बाळासाहेब रोडे साहेब, समालोचक सौजन्य सागर भोई, बॅनर सौजन्य राजू रोडे सर, विशेष सहकार्य जयवंत पाटील साहेब आणि त्याचबरोबर विशेष सन्मान चिन्ह आकाश डेबे साहेब आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करूया. तत्पूर्वी मी प्रशांतदादांना विनंती करेन, गेले 2 दिवस पंचांची भूमिका ज्यांनी बजावली त्यांचा योचित सन्मान आपण करूया. विदुजी नाकवा सर आणि कुणाल सरांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठाच्या माध्यमातून करूयात. गेले 2 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका बजावली त्यांचा योचित सन्मान. मायची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. राजू रोडे सर आपल्याला विनंती करेन की पंचांचा योचित सन्मान आपण करूयात. सर्व टीमला विनंती करेन की आपण या समोर यायचं आहे. सर्व टीम, मानाईनगर टीम वन साइड, जिव्हाळा टीम, सर्व टीमला विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. बक्षीस वितरणाकडे जातोय. योचित सन्मान आपण घेऊयात. विद्युतजी नाकवा सर आणि कुणाल सर यांचा योचित सन्मान. गेले 2 दिवस झालं पंचांची भूमिका ज्यांनी बजावली त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. राजू रोडे सर, गेले 2 दिवस झालं समालोचन क्षेत्रामधून आपण पाहायला गेलं तर खूप चांगलं समालोचन समुद्र वाणी आपण ऐकलीत. अर्थातच नीनाजी पेडणेकर सरांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यांचा शुभ सन्मान, मायेची आपुलकीची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. गेले 2 दिवस झालं खूप चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलात. बारदार आवाज त्यांचा आपण ऐकलात. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये विद्युतजी नाकवा सर, कुणाल सरांचा देखील योचित सन्मान आपण. तन्मयीजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते विद्युतजी नाकवा सरांचा योचित सन्मान. सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर कुणाल सर हे देखील गेले 2 दिवस झालं पंचांची भूमिका ज्यांनी बजावली त्यांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. वळूया मुख्य सत्कार समारंभाकडे. सन्माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय दीपकजी पाटील साहेबांचा योचित सन्मान आपण करूयात. मी त्यानंतर मुख्य सन्मानाकडे जाऊया. दिलीपजी पाटील साहेबांचा योचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन नितीनजी जोरमारे साहेब, दीपू नाना. दिलीप पाटील साहेबांच्या योचित सन्मान आपण करूयात. मी विनंती करेन नितीनजी सोरमारे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते दिलीप साहेबांचा योचित सन्मान. अरुण सरांना मी विनंती करेन.
अंकुशजी पवार साहेबांना विनंती करेन की अरुणजी काटकर साहेबांचा युचित सन्मान आपण घेऊयात. अरुणजी काटकर साहेबांचा युचित सन्मान आपण घेऊयात. अरुणजी काटकर साहेबांचा युचित सन्मान मायची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान. त्यानंतर सन्माननीय आदरणीय बाळासाहेब रोडे सरांचा यशोचित सन्मान आपण करूयात. विजयजी कुंभार साहेबांना विनंती करेन की सन्माननीय आदरणीय बाळासाहेब रोडे सरांचा यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मी नितीन सचिनजी जाधव साहेब सरपंच सनबूर गावचे सरपंच आहेत. सचिनजी जाधव साहेबांचा युचित सन्मान. मी बाळासाहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सचिन जाधव साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. सरपंच सनबूर. त्यानंतर दीपकजी काटकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात. साहिल रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दीपकजी काटकर साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. प्लीज विनंती करेन की आपण थोडंसं फास्ट घेऊयात. दादासो कडवे उपसरपंच डेबेवाडी यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. दादासो कडव साहेबांचा देखील यशोचित सन्मान उपसरपंच डेबेवाडी. मी विनंती करेन नारायण पवार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नारायणजी पवार साहेबांना विनंती करेन की दादासो साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. दादासो कडवे साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपण इथे केला जातोय. त्यानंतर दादासो साळुंके साहेबांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. शिवाजी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दादासो साहेबांचा युचित सन्मान शिवाजी रोडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र होतोय. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान. त्यानंतर ओमकारजी सकपाळ साहेबांचा यशोचित सन्मान. गणेशजी रोडे सरांना विनंती करणे ओमकारजी सकपाळ साहेबांचा यशोचित सन्मान. ओमकार सकपाळ साहेबांचा यशोचित सन्मान होतोय. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर रुपेशजी भोई साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. संपत रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रुपेशजी भोई साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं रुपेशजी भोई साहेब. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलं रुपेशजी अण्णा भोई साहेब यांचा यशोचित सन्मान. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर गणेशजी काराडेकर साहेब. मी शिवाजी रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गणेशजी काराडेकरांचा यशोचित सन्मान विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं गेलं. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करूयात. गणेशजी कारवेकर साहेब यांचा शुभ सन्मान.
मी त्यानंतर विनंती करेन की निंबाळकर सरांचा युचित सन्मान आपण करूयात. सर्जेराव रोडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निंबाळकर सरांचा युचित सन्मान आपण करूयात. त्यानंतर अरुणजी डेप सरांचा देखील मी बंडा रोडे सरांना विनंती करेन की अरुण जी डेबे सरांचा युचित सन्मान आपण करूयात. अरुणजी डेबे सरांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करूयात. यशवंत काळे साहेब प्राध्यापक यशवंतजी काळे साहेबांचा युचित सन्मान संभाजी रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते यशवंतजी काळे साहेबांचा युचित सन्मान प्राध्यापक यशवंतजी काळे साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. किसनजी सावंत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सागर दादा यांना विनंती करेन सागरजी भोईर साहेबांना विनंती करेन की किसनजी सावंत साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मोलाचा सहकार्य देखील त्यांचा देखील लाभला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं युवा उद्योजक अजितजी रोडे सर यांचा शुभ सन्मान आपण करूयात. जयवंत पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य करण्यात आलंय युवा उद्योजक अजितजी रोडे सरांचा युचित सन्मान आपण करूयात. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अजितजी रोडे साहेब युवा उद्योजक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलंय. अविनाशजी काटकर साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. अविनाशजी काटकर साहेब आकाश सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अविनाशजी काटकर सरांचा युचित सन्मान आपण करूयात. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं प्रशांत दादा पाटील साहेबांना विनंती करेन की ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक देण्यात आलं आंतरराष्ट्रीय युवा उद्योजक मधुकरजी बंडे साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आकाश दादा मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं आंतरराष्ट्रीय युवा उद्योजक मधुकरजी बंडे साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपण करूयात. मनापासून धन्यवाद साहेब. असं सहकार्य लाभो. मंडप सौजन्य आणि मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि त्याचबरोबर जेवण आणि नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिला नितीनजी काळे साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. राजू रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नितीनजी काळे सरांचा युचित सन्मान आपण करूयात. सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे साहेबांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आज खऱ्या अर्थाने मात्र मोलाचं सहकार्य प्रत्येक मान्यवरांचं राहिलं आहे.
त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं, अर्थातच पाटण तालुका क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर सातत्याने पाटण तालुकाला सहकार्य करणारं व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आणि त्यांचा शुभ सन्मान आपण घेऊया. नितीनजी पाटील भैया साहेबांचा शुभ सन्मान. मी प्रशांत दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नितीनजी पाटील भैया साहेबांचा उचित सन्मान, मायेची, आपुलकीची आणि विश्वनाथ टीमची ही शॉल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मनापासून धन्यवाद भैयासाहेब, आपण वेळातला वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झालात. आज मी विनंती करेन की भैयासाहेबांना की या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर आणि शिस्तबद्ध स्पर्धेचं आयोजन केलं. त्या सर्व कमिटीचं, खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज इथं ट्रॉफी वितरण कार्यक्रम होत असला तरी ही एक खेळाडूसाठी संघभावना, एक शिस्त आणि मेहनत याचं बक्षीस आहे असं मी समजतो. कारण क्रिकेट खेळामुळं एक खेळाडूमध्ये, तरुणामध्ये एक शिस्त, एक आरोग्य आणि एक सकारात्मक विचार राहतो. कारण गेले दिवस मी बघतोय, आपण मुंबई नगरीमध्ये एवढ्या मोठ्या उपनगरात एवढ्या मोठ्या स्पर्धा गावाकडून येऊन भरवल्या जातात. हे खरं आपल्या तरुणांच्या आज आपल्या विभागात काम करताना एक गोष्ट लक्षात आली की आपला मुंबईकडून येणारा आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. आणि अशा पद्धतीनं आज जरी मुंबईकडून आज तरुण वर्ग जरी इथं आला असला तरी त्याचं तन, मन, धन आणि त्याचे विचार आणि त्याचं काळीज हे गावाकडंच आहे. अशा पद्धतीनं आज आपल्याकडं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असताना आपल्या विभागात एक रोजगार, उद्योग, व्यवसाय नाही. आज तरुण पिढी बेरोजगार आहे. अशा पद्धतीनं मुंबईला आज मोठं स्थलांतर होतं आहे. आणि जशा पद्धतीनं क्रिकेट खेळामध्ये संघविजयी होण्यासाठी, टीम विजयी होण्यासाठी जशी एक संयम, शिस्त आणि एक संघभावना लागते, त्या पद्धतीनंच आपल्या विभागात असा समतोल साधणं गरजेचं आहे. जो शेती, शिक्षण आणि उद्योग व्यवसाय हा समतोल असणं गरजेचं आहे. आणि इथून पुढील काळात आपण त्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. जसं आपण एकजूट होऊन जसं टीम विजयी करण्यासाठी काम करत असतो, तशा पद्धतीनं तरुण पिढीने एकत्र राहून समाजकारण करून, राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येऊन काम करण्याची खरं गरज आहे. आज एवढ्याच या निमित्तानं सांगतो आणि विजयी संघाला मी अभिनंदन करतो आणि उपविजेत्या संघाला मी पुढील विजयासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक सामनावीर राहिला होता, तो सामनावीर आपण देऊयात. एक सामनावीर राहिला होता. येस, सामनावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, अर्थातच पद्माकर ढेप साहेबांचा उचित सन्मान आपण करूयात. मी आकाश सरांना विनंती करेन. तुषार बापू यांना विनंती करेन की आपण या, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण सामनावीर सौजन्य देण्यात आले, अर्थातच पद्माकर ढेप साहेबांचा उचित सन्मान. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली, अक्षय शेठ मात्रे 8182 आणि कॅमेरामॅन छोट्या, मी विनंती करेन त्यांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. ओमसाई MTC
वेदूला विनंती करेन, वेदू बाळा ये. मायची आपुलकीची शाल, कमी काळामध्ये हा छोटासा कॅमेरामॅन वेदू म्हात्रे 81-82. ओमसाई MTCच्या माध्यमातून संपूर्ण 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा ज्याने कव्हर केली त्याचा योजनित सन्मान इथे घेतला जातोय. कमी काळामध्ये नावलौकिक करणारा अक्षयशेठ म्हात्रे यांचे सुपुत्र वेदू म्हात्रे, त्याचा योजनित सन्मान. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सातत्याने पाटण तालुका क्रिकेटला जोडलेलं नाव आज खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूचा शनिवार रविवार हा खाली न घालवता प्रत्येक खेळाडूंना सातत्याने उभारी देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांना मी विनंती करेन की आपण या आपला योजनित सन्मान आपण करूयात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा योजनित सन्मान आपण करूयात. मी राजू रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवा जाधव बॉस यांच्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहायला गेलं तर 96 संघ घेऊन पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीसाठी घेऊन येतात आणि त्याचबरोबर पुढील महिन्यामध्ये आणखीन एक मोठा धमाका पाटण तालुका प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य 6वं पर्व देखील त्यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून येत आहे. मी निंबाळकर सरांना विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करा. नमस्कार. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आज चालू असलेली या स्पर्धा राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वनाथ चषक 2026 आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित असलेले खेळाडू, स्टेजवरील सर्व इतर मान्यवर व आयोजकांचे मनापासून धन्यवाद. अशा प्रकारची एक स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आणि त्याला नाव आपलं पाटण तालुका सातारा जिल्हा. या माध्यमातून पाटण तालुक्याची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर इतिहास घडवणारा तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी रहिवासी असलेले पाटण तालुक्यातील जे आमचे सगळे खेळाडू आहेत, त्यांचा परिवार आहे, कामानिमित्त आपण गाव सोडून या ठिकाणी स्थायिक झालेलो आहात. या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटतो आहे की मान्यवरांनी तेवढा उत्साह दाखवला आणि या लोकांना, सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतःच्या परीनं जे काही शक्य असेल ती सर्व या ठिकाणी मदत या ठिकाणी केलेली आहे. आमचे मित्र मधुकरजी बने, आंतरराष्ट्रीय युवा उद्योजक, ज्यांनी गेल्या 10 ते 12 वर्षाच्या संघर्षातून त्यांच्या उद्योग विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे 5 देशांमध्ये त्यांची कंपनी काम करते आणि 7 ते 8 उद्योग पुणे आणि परिसरामध्येच स्थायिक स्वरूपात आहेत. आमचे मित्र प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेची आम्हाला माहिती मिळाली आणि मधुकरजी बने यांना लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी तत्परतेने लगेच या स्पर्धेसाठी इंटरेस्टही निर्माण केला आणि त्यांच्या खेळाचं जे काही बालपण जे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांची अशी सामाजिक भावना आहे की या क्रिकेटच्या माध्यमातून एक सांघिक भावना निर्माण होते. मुलांना एकत्र राहण्याची जी त्यांची जी प्रेरणा आहे ती या क्रिकेटच्या खेळामधून निर्माण होते. ही प्रेरणा अखंड राहावी आणि सर्व खेळाडूंना या पुढील काळामध्ये प्रोत्साहन मिळावं अशा पद्धतीनं त्यांचा एक व्ह्यू तयार होता. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेसाठी पहिल्यापासूनच खूप चांगले आमचे मित्र प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून ही सर्व योजना म्हणजे तयारी केली आणि आज याला प्रारूप्त स्वरूप प्राप्त झाले. मी आयोजकांना आणि खेळाडूंना, इथे सहभागी असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी ही छोटीशी संधी, आयोजकांचेही आभार, मला बोलण्याची 2 मिनटं संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी मधुकरजी बने साहेबांना विनंती करेन की आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करावं.
प्रथमतः मी राजू रोडे सर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागातील आपल्या भागातील पाटण तालुक्यातील जी काही रहिवासी आहे, नवी मुंबई असू दे, मुंबई असू दे, ज्या मुलांना ग्रामीण भागामध्ये खेळण्यासाठी वाव मिळत नाही त्या मुलांना तुम्ही संधी करून देताय. त्यांच्यामध्ये जे काही गट्स आहेत, कॅपॅबिलिटी आहे, त्यांना तुम्ही वाव देताय. तुम्ही अशाच पद्धतीनं कार्यरत राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसंच मी प्रशांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी इथं आलेलो आहे. त्यांचा मला कॉल आला की असं राजू रोडे सरांचं कार्य आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि आपल्याला एखादं बक्षीस द्यायला लागते. तर मी आलो, बघितलं, आपले बरेच यंग जनरेशन क्रिकेट चांगल्या पद्धतीनं खेळते. आता जो मी फायनल सामना बघितला तो अख्ख्या एका लास्टच्या बॉलवरती फिरलेला आहे. मी विजेत्या आणि उपविजेत्या दोघांच्या संघांचं त्यांना शुभेच्छा देतो आणि असं आश्वासन देतो, पाटील साहेब असू दे किंवा राजू रोडे सर असतील, पुढील वर्षीचा जो काही प्लॅन असेल तुमचा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असू दे किंवा त्याच्या नियोजनामध्ये काही कमी पडेल असेल तर प्रशांत पाटलांना कळवा किंवा बाकीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचू दे. मी माझ्या पद्धतीनं जेवढं काही करता येईल तेवढं पूर्णपणे करेन आणि एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपल्या लोकांना, आपल्या मुलांना वाव देताय, ह्यातच मला आनंद आहे. मी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करेन, नितीनजी काळे साहेबांना विनंती करेन की आपण आपला मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी माननीय राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कमी वेळात या स्पर्धेचं आयोजन केलं. दोन्ही लास्टची मॅच अतिशय प्रेक्षणीय ठरली होती. दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि आपल्या तालुक्यातील म्हणण्यापेक्षा आपल्या भागातील या स्पर्धा आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नवी मुंबईमध्ये मला वाटतं प्रत्येक गावाची टीम आहे आपल्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी दर शनिवार रविवार मॅचेस घेतल्या जातात आणि अतिशय शांततेने आणि संयमी खेळ या ठिकाणी खेळला जातो. तर अशीच मैत्रीपूर्ण लढत किंवा सांघिक प्रकारे या ठिकाणी खेळ खेळावा आणि सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा. सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान घेऊया. महेशजी साळुंके साहेबांचा विशेष सन्मान आपण करूयात आणि त्याचबरोबर अंकुशी यादव साहेब यांचा शुभ सन्मान आपण घेऊयात. विनंती करेन अंकुशजी महेशजी साळुंके साहेबांचा विशेष सन्मान इथे घेतला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेन अंकुशजी यादव साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अंकुशजी यादव साहेबांचा देखील यशोचित सन्मान. यानंतर आपण जयवंतजी पाटील साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. जयवंतजी पाटील साहेबांचा युचित सन्मान मी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जयवंतजी पाटील साहेबांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. राजू रोडे सरांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. राजू दादा रोडे यांचा देखील योचित सन्मान मी राजू सरांना विनंती करेन की योचित सन्मान आपण करूयात.
राजूदादा रोडे साहेबांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. चला, आदर सन्मान कोणाचा राहिला असेल, भूलचुकीने कोणाचा नाव राहिलं असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. तत्पूर्वी आज ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली, सन्माननीय आदरणीय राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. विश्वनाथ चषक आणि त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. केक कटिंग करून त्यांचा योजनेत सन्मान आधी आपण करूयात. राजू सरांचा केक कटिंग करून केक कटिंग करून आपण राजू सरांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. चला, सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण जवळ यायचं आहे. बघा, बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय. सर्व टीम, मानाईनगर, एसीसी नवीवाडी, त्याचबरोबर वन साइड जिव्हाळा संघ, जिंती टीम, सर्व खेळाडूंना विनंती असेल या जवळ. आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे जातोय. राजू सरांचा योजनेत सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र केला जातोय आणि केक कटिंग करून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. राजू रोडे सर, आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधलं आणखीन एक महत्वाचं व्यक्तिमत्व, आज क्रिकेट मधून ज्यांनी अग्रेसर भूमिका बजावली, एक तेज तरार गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र आपण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये या व्यक्तिमत्वाला पाहिलं आणि त्यांचा असा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचा निमित्त साधून विश्वनाथ चषकाचं हे भव्य दिव्य पर्व या तळवलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि त्यांना केक कटिंग करून आपण खूप साऱ्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. गणराय चरणी आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच गणराय चरणी प्रार्थना करतोय. आणि त्याचबरोबर धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधलं एक मोलाचं नाव आणि सातत्याने आज क्रिकेटच्या पटलावरती पाटण तालुक्याचं नाव उंचीवर नेण्याचं काम केलंय आमचे मार्गदर्शक आणि व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरणजी मस्कर सरांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मी विनंती करेन बघा आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज किरणजी मस्कर सरांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांना देखील इन्व्हाइट करतोय. त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण संपूर्ण कमिटीच्या वतीने, आयोजकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा देखील यशोदेत सन्मान आपण करूयात. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदेत सन्मान आपण करूयात. आज आपण पाहिला गेलं तर सातत्याने
आवाजाची पकड, चढ उतार आणि आज पाहिला गेलं तर सर्वांच्या मनातील ताईत असं व्यक्तिमत्व, क्रिकेटच नव्हे दिवाळी पाठ, हिंदू नववर्ष, दहीहंडी उत्सव आणि विविध कार्यक्रमांमधून यशस्वीरित्या समालोचन करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांचा शुभ सन्मान. चला आपण वळूया बक्षीस समारंभाकडे. वळूया आपण बक्षीस समारंभाकडे वळूयात. प्रथमतः उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी विनंती करेन दादासाहेब कडव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक आपण देऊयात. आणि सर्व टीम जवळ या, आपण लगेच बक्षीस वितरण समारोहाकडे वरतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दादासाहेब कडव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देऊयात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय जिंती संघाचा निखिल यादव. एकदा जोरदार टाळ्यांनी इन्व्हाइट करूया निखिल यादवला. मी विनंती करेन दादासो कडव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र नितीनला आपण हे पारितोषिक देऊयात, चमचमती ट्रॉफी. त्यानंतर मी विनंती करेन की उत्कृष्ट गोलंदाज सचिनजी जाधव साहेबांना विनंती करेन, सचिनजी जाधव साहेबांना विनंती करेन उत्कृष्ट गोलंदाज देण्यासाठी. मी विनंती करेन की उत्कृष्ट गोलंदाज देण्यासाठी सचिनजी जाधव साहेबांना विनंती करेन. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय, जास्त वेळ घेणार नाही, HCC मानाई नगरचा नितीन शेलार ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम नितीन दादा. मी विनंती करेन सचिनजी जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक नितीनला मात्र द्यायचं आहे. नितीनजी शेलारला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय विश्वनाथ चषकाचा. त्यानंतर विनंती करेन उत्कृष्ट फलंदाज मी दादासो साळुंके साहेबांना विनंती करेन, दादासो साळुंके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समॅन ठरतोय उत्कृष्ट फलंदाज विश्वनाथ चषकाचा वन साइड जिवाळा संघाचा अतुल भालेकर कॅप्टन 26. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. मी प्रवीण दादांना विनंती करेन की अतुल दादांच्या बिहाफमध्ये आपण बक्षीस स्वीकारायचं आहे. मी दादासो साळुंके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अतुलजी भालेकर सरांचा निश्चित सन्मान ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. मॅन ऑफ द सिरीज राजू रोडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज सन्मान आपण करूयात. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आणि विश्वनाथ चषकाचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जाते ACC नवीवाडी संघाचा अजय खांडेकर एजेला. वेलकम एजे. अर्धशतकी खेळी राहिली, फायनल मॅच मध्ये देखील त्याची बॅट तळपली. काय गोलंदाजी राहिली, काय बॅटिंग राहिली. 3000 कॅश प्राइज आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. येस एजे ये बाबा ये इकडे ये. ए तू
हे अजून सगळ्यांना तिकडून हात पिळते. थँक्यू. बरं वाटलं, आज बड्डे होता छानपैकी. सकाळीच मेसेज बघितला भाई एजेने 50 मारले. बोललो चला मजा आली. एजेचा कमबॅक हा कंटिन्यू राहिला आहे. काय बोलतो एजे? स्पर्धा, तळोलीचं मैदान, भाऊ भरपूर आठवण येतं. किरण मस्कर इथेच घडला, भरपूर खेळाडू, हे सगळी टीम इथेच घडलेत तळोलीच्या मैदानामध्ये. 50 धावा तू केल्यास. काय बोलशील स्पर्धेबद्दल, तळोलीच्या मैदानाबद्दल? काय आठवणी आहेत का? मेन म्हणजे आजच्या दिवसाचा माझा मोमेंट म्हणजे काय, आमच्या दोन्ही टीम आहेत ना, दोन्ही टीम टॉप 4मध्ये आहेत, त्याचा मला जास्त आनंद आहे. आणि हे प्राईज भेटलं आहे यासाठी खूप अचिव्हमेंट करतो आहे. काही सामने बॅड पॅच चालू होता, पण संघाने खूप आत्मविश्वास दिला. त्यात आमचे जे प्लेयर आहेत की तू खेळ, बिंदास खेळ, तुझ्या पाठीशी आहे. या त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्यामुळे आज ही ट्रॉफी मला भेटले. त्यामुळे त्यांचं मनापासून आभार करतो. एजे, तळवलीच्या मैदानाबद्दल, खेळपट्टीबद्दल, हे मैदान प्रत्येकाचं आवडतं राहिलं. या मातीच्या कणाकणानं मनाशी नाती जोडले, तशी माती आहे तळवलीची. काय बोलशील? नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची ह्याच ग्राउंडवरून सुरुवात झाली आणि त्या ग्राउंडपासून आत्तापर्यंतचं प्रत्येक मुवमेंट ही ग्राउंड आमचं होम ग्राउंड आहे. आणि हे ग्राउंड आमच्यासाठी, दोन्ही संघांसाठी खूप लकी आहे. आणि आमचं जे करिअर स्टार्ट झालं, आम्हाला एक ओळख भेटली, या ग्राउंडमुळेच ओळख झाली आमची. एक सिम्पल क्वेश्चन. आज एका गावामध्ये 2 टीम दिसत आहेत. 2 टीम जरी असले तरी मन एक आहे, 2 टीम असले तरी विचार एक आहे, 2 टीम असले तरी ध्येय एक आहे. आणि हे दोन्ही संघ हे नेहमी एकमेकांसोबत जुळून राहतात. एका गावामध्ये जरी 2 संघ असले तरी तुमचे विचार जुळणं खूप महत्त्वाचं आहे. गावाची एकात्मता टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच आम्ही संघ वेगळा केला आहे, परंतु आमची मनं आहेत ना, ती एकच आहे. हेच आमचं खूप मोठं आहे. आणि गैरसमज कोणाचा असो की टीमा वेगळ्या झाल्या, पण टीमा का वेगळ्या झाल्या याच्यासाठी फक्त भांडणं हेच कारण नाही राहत. कारण की काय असतं, प्लेयर खूप झालेत आणि दोन्ही संघांमध्ये प्लेयर डिवाईड होऊन आत्ता या सिच्युएशनला टीम पोहोचते. त्यासाठी टीम वेगळं करणं खूप गरजेचं होतं, म्हणून आम्ही टीम वेगळी. असा कोणी गैरसमज करून घेऊ नका की नवलाई आणि ACC स्पूट ही भांडणांमुळे किंवा काय. हा प्रत्येकाने गैरसमज डोक्यातून काढा. दोन्ही संघ, आज पण सांगतो, दोन्ही संघ आम्ही एक जीव आहे असं समजा. थँक्यू सो मच. महत्त्वाचा प्रश्न होता हा. काय बोलशील? मी आजची ही ट्रॉफी आणि पैसे जे आहेत ना, ते आमच्या त्या गेम चेंजर जो आहे ना आमचा बिलीवर, त्याला डेडिकेट करतोय. ये त्याचं नाव? शिवराज सुतार. भाई ये शिवराज, खूप मोठी अचिव्हमेंट आहे यार शिवराज. मॅच काढून दिली शिवराजनं आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. डेडिकेशन काय असतं? तुमच्या संघातील खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करावा यासाठी डेडिकेशन असतं. खूप छान. शिवराज जर्सी नंबर 45 नेहमी लक्षात राहील आम्हाला. अप्रतिम, खूप छान. हे ग्रामीण क्रिकेट आहे. काय शिकवतं ग्रामीण क्रिकेट? आपल्या संघाला एकत्र आणणं हे ग्रामीण क्रिकेट शिकवतं. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणं ग्रामीण क्रिकेट शिकवतं. गावागावाची एकात्मता ठेवणं ग्रामीण क्रिकेट शिकवतं. आणि हेच ग्रामीण क्रिकेट आज आम्ही जगतोय. महत्त्वाचा सन्मान, ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकलात, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज. आणि ज्या आवाजानं पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच प्रेक्षकांना भुरळ पाडली. टेनिस क्रिकेटचं हलतं बोलतं खेळतं चित्र पाटण तालुक्याच्या आवाजामध्ये, ज्याच्या माध्यमातून आपण ऐकतो, सन्मान करतोय आशिष चोरगे सरांचा. मी विनंती करेन हा सन्मान आपण करूयात. आदरणीय बाळासाहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेतोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा आवाज. प्रत्येक क्षेत्र कुठलंही असो, काम कुठलंही असो, फक्त क्रिकेट नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आशिष चोरगे सर यांचा आवाज तुम्ही नेहमी ऐकता. त्याच्या आवाजाचा सन्मान म्हणून टाळ्या वाजवल्यात तरी चालेल, कारण की या टाळ्या एका कलाकारासाठी पैशापेक्षा कमी नसतात. यासाठी या टाळ्या खूप महत्त्वाच्या असतात. जाऊयात. अप्रतिम आयोजन. अर्थातच आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आयोजन, नियोजन, विश्वनाथ चषक 2026 एक नव्या रूपामध्ये आम्ही पाहिलं. आमच्या जुन्या मैदानामध्ये आम्हाला बघायला भेटलं. म्हणजे ही स्पर्धा कधीही लक्षातून जाणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. आम्ही सन्मान करू इच्छितोय. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय प्रशांतदा पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल. आदरणीय बनेकरजी साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद. खरं तर तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून क्रिकेट आज मोठं होतं आहे. टीमचे सगळे या, जे टीमचे आयोजक, टीमचे सगळे या सगळे या.
या अजित आहे. तुमच्यासारखे खऱ्या अर्थानं स्पॉन्सर आहेत, तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून क्रिकेटच्या स्पर्धा यशस्वी होतात आणि हे सर्व आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुमचा सन्मान करणं ही परंपरा नाही, हा खऱ्या अर्थानं आमचा मान आहे आणि तुमचा सन्मान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्पर्धा पूर्ण होत नाही. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देण्याची दानत घ्यावी आणि तीच तुमची देण्याची दानत ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद आदरणीय प्रशांतदा पाटील साहेब. तुमच्या माध्यमातून जी क्रिकेटसाठी स्पॉन्सरशिप केली गेली, तुमच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं, या आयोजनाच्या माध्यमातून खेळाडू चांगले घडतात, या आयोजनाच्या माध्यमातून व्यासपीठ चांगलं भेटतं. पुन्हा एकदा गावं एकत्र येतात आणि तालुक्यासाठी एक नवीन ऊर्जा येते. यासाठी आयोजक खूप महत्त्वाचा आहे. पुनःशी आपलं मनापासून आभार. तुमच्या माध्यमातून होणारी क्रिकेटची सेवा ही निरंतर शेवटपर्यंत राहो हीच प्रार्थना. चौथ्या प्राईजसाठी आपण जाणार आहोत. या स्पर्धेचं चौथ्या क्रमांकाचं मैदान ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं, सन्माननीय सुरेश अण्णा भोई साहेब यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलं गेलं. आदरणीय रुपेशजी अण्णा भोई साहेब यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलं गेलं. मी विनंती करेल चौथ्या क्रमांकावरती अर्थातच टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती संघ. वेलकम टीम. ओके, चौथ्या नंबरवरती वन साइड जिवाळा टीम. येस, वन साइड जिवाळा टीम या. आज पुन्हा एकदा वन साइड जिवाळा टीमनं कमबॅक केला. पुन्हा एकदा ट्रॉफीमध्ये हा संघ आला. गतवर्षीच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफ्या ज्या संघानं जिंकल्या तो संघ यंदाच्या नवीन सीझनमध्ये देखील ट्रॉफीचा हंगाम तसाच सातत्याने चालू ठेवतोय. वन साइड जिवाळा टीम, संपूर्ण टीम दाखल झाली आहे. खूप छान. या संघासाठी टाळ्या झाल्यात की उद्या हा संघ तुमच्यासाठी टाळ्या निश्चित वाजवेल. मनापासून आभार. AK-47 अक्षयची जी प्राइज कॅश प्राइज लावलेलं होतं ते आपण देणार आहोत. भैया साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आपण देणार आहोत. सामनावीर आणि कॅश प्राइज AK-47 जी खऱ्या अर्थानं प्रत्येकाला असं वाटलं की AK-47 थांबली, शांत बसली. नाही, AK-47 पुन्हा लोड झाली आणि पुन्हा एकदा तो कमबॅक झाला. हेच मैदान त्यानं गाजवलं होतं आणि याच मैदानामध्ये पुन्हा खेळ त्याचा पाहिला. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं, आदरणीय अजितजी रोडे साहेब. मी विनंती करेल आपल्या शुभहस्त थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देऊ इच्छितोय. या स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे अर्थातच नवलाई देवी स्पोर्ट्स जिंती संघ, ज्या संघानं 2024 मध्ये सर्वात जास्त ट्रॉफी मिळवण्याचा रेकॉर्ड केला. तब्बल 1 नाही 2 नाही 9 ट्रॉफ्या ज्यांच्या आत्तापर्यंत खात्यामध्ये आल्या आणि यंदाच्या सीझनमध्ये देखील ट्रॉफीचं सत्र ज्यांचं चालू राहिलं. आई नवलाई देवीचा आशीर्वाद या गावावरती. आई नवलाई देवी या गावाची कुलदैवता, कुलदेवी आणि त्याच नावानं हा संघ खेळत राहिलात. येल्लो कलर जर्सी या संघासाठी खूप महत्त्वाचा लकी मानला जातो आणि यासाठी हा संघ आपण पाहिलं तर सगळ्या युवा खेळाडूंना एकत्र घेऊन खेळतो. खूप खूप धन्यवाद. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये द्वितीय प्राइज दिलं गेलं आमचे सन्माननीय आदरणीय मधुकरजी बने साहेब यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट स्पॉन्सर केलं गेलं आणि सेकंड प्राइज मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये हारला नाही संघ, थोडा कमी पडला, पण या सेकंड प्राइज मधून बरंच काय शिकायला भेटलं. येस, वेलकम सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट ACC नवीवाडी टीम. वेलकम टीम. खूप छान. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. सगळे युवा खेळाडू आहेत, यंग खेळाडू आहेत. टीम पाहिली तर संघासोबत नेहमी ग्रामस्थ असतात. शंकरदादा खांडेकर साहेब नेहमी या संघासोबत, जिंतीच्या संघासोबत असतात.
त्यांचाही आभार व्यक्त करेल. ज्या संघाच्या पाठीशी ग्रामस्थ असतो ना त्या संघाला एक वेगळी ताकद भेटत असते. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट एक सन्मान घेतोय अर्थातच संकेत दादा रोडे. मी विनंती करेल त्याचा सन्मान घेतला जातोय. गेले 2 दिवस तोही या स्पर्धेला सुट्टी घेऊन स्पर्धेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार लावत गेला. आदरणीय नितीनजी भैया साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते आम्ही सन्मान करतोय. संकेत दादा या, आपल्या शुभहस्ते हा सन्मान केला जातोय. भैया साहेब, आपण सन्मान यासाठी करतोय कारण की गावाच्या क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी यानं तब्बल 2 दिवस सगळं काय बाजूला सोडलं. काम धंदा व्यवसाय प्रपंच सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या 2 दिवसामध्ये प्रत्येक सेकंड प्रत्येक वेळ या आयोजनासाठी दिला. आणि अशा आयोजकांच्या सोबत असणाऱ्या सिंहाचा वाटा ज्यांचा असतो त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. क्षितिज रोडे, अजितदादा पवार, मी विनंती करेल आपण या आपल्या दोघांचेही सन्मान आम्ही करू इच्छितोय. क्षितिज दादा या. मला माहिती आहे नितीन दादा आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी देखील जायचं आहे. अगदी काही सेकंदात आम्ही हा कार्यक्रम उरकतो. क्षितिज दादा, क्षितिज दादा, जयराज दादा आपण या. जयराज दादा भरुगडे, येस. अजित दादा या, आपलाही सन्मान आम्हीच करतोय. जयराज दादा या, येस. जयराज दादा या. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल आदरणीय नितीनजी भैया पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही फर्स्ट प्राइज या स्पर्धेचं देणार आहोत. थँक्यू सो मच. देवयास फर्स्ट ट्रॉफी ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा मानकरी देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय नितीनजी भैया पाटील साहेब आणि इतर संपूर्ण मान्यवर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. हा संघ नेहमी मैदानामध्ये खेळत असताना कधी पहिल्या राऊंडला बाहेर गेला, कधी दुसऱ्या राऊंडला बाहेर गेला, कधी चौथ्या राऊंडला बाहेर गेला, तर तिसऱ्या राऊंडला बाहेर जाताना पाहिलं. गावातील अर्धे जण बोलले संघ द्यायचा राहू दे, तुम्ही जरा आराम करा. मात्र संघानं या स्पर्धेमध्ये ट्रॉफी मिळवली आणि सांगितलं वेळ वाईट असली तरी खेळ एक दिवस जर चांगला झाला तर वाईट वेळ निघून जाते. चांगली वेळ यायला जास्त वेळ लागत नाही कारण की ती वेळ असते आणि चांगली वेळ या संघानं आणली. अर्थातच जय हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर, वेलकम टीम. या ऑरेंज आर्मी संघ, हा संघ अक्षरशः रडायचा मैदानाच्या बाहेर जाऊन किती वेळा दुसऱ्या राऊंडला बाहेर गेला. संघाचे खेळाडू कधी आले नाहीत तर कधी खेळाडू चालले नाहीत. आणि असं म्हटलं जातं एकता सोहम या संघामध्ये करणार काय, एकता सोहम किती मॅचेस जिंकून देणार. एका दिवस तुषार येणार तर तुषार एका दिवस नाही येणार. सूरज असेल या टीमचा, सचिन असेल, सर्वांची मेहनत कामी आली. किरण आणि या संघाचा आपण पाहिलं तर अगदी कॅप्टन कुल मास्टर, अगदी या संघाचा खूप महत्त्वाचा राहिला राहुल, या सर्वांची मेहनत रंगाली आणि पहिल्या ट्रॉफीवरती नाव लिहिलं. म्हणजे संघाने एक मोठा कमबॅक केलाय. ऑरेंज आर्मी नावानं HCT मानाईनगर नाव नक्की लक्षात ठेवा. आदरणीय संजयजी देसाई साहेब यांचा एक सन्मान आपण घेणार आहोत. मोरया. संजयजी देसाई साहेब यांचा सन्मान आपण घेणार आहोत. नितीन भाऊ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतोय. देसाई साहेब खऱ्या अर्थानं या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आज स्वतःचा पाय जखमी असतानाही त्यांनी गोलंदाजी टाकली आणि त्यांनी खेळ चांगला केला, यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.
त्याचबरोबर आयोजक टीमकडून किरणजी मस्कर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास भेटवस्तू नितीन भैया साहेबांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन की किरणजी मस्कर सरांना वाढदिवसानिमित्त ही खास भेट संपूर्ण आयोजकांच्या वतीने आणि टीमच्या वतीने विश्वनाथ फायटर्स टीमकडून ही छोटीशी भेट आणि सर्व विजेत्या संघांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि स्पर्धा इथेच समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री.